विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. बोर्डची तयारी छान होते, पण सी-ई-टीमध्ये तेवढा स्कोर होत नाही किंवा झालेला नाहीये. अशी हजारो उदाहरणं आहेत. का असं होतं? एक एक्झाम्पल सांगू तुम्हाला? शॉकिंग एक्झाम्पल. बघा बोर्डच्या एक्झाममध्ये त्या मुलाला मॅथ्समध्ये मार्क्स किती मिळाले बघा? 100 पैकी आउट ऑफ 100 99 बोर्डच्या एक्झाममध्ये आणि तोच स्टुडंट सी-ई-टीला 100 आउट ऑफ फक्त 32. मी पर्सनली माझ्या डोळ्यासमोरचं हे उदाहरण आहे लक्षात घ्या. ओके. बरं हे असं का घडतंय? जो मुलगा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, ज्याला पैकीच्या पैकी ऑलमोस्ट मार्क पडलेत, मग तो सी-ई-टीत पाठीमागे का पडतोय? मी तुम्हाला सांगू का? हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, सेम प्रश्न मला कमेंटमध्ये एका मुलाने विचारला होता, की माझी बोर्डची तयारी चांगली चाललेली आहे, पण सर सी होत नाहीये, काहीतरी गाईड कराल का? मी त्याला रिप्लाय केला होता, की व्हिडिओज बनवतो. तसे तुमचेही काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा बरं का. आणि जर तुम्हाला कोल्हापुरात मला पर्सनली भेटायचं असेल, बघा तर तुम्ही कुलकर्णी सरांना या नंबरवर कॉल नक्की करू शकताय. सगळ्यात इम्पोर्टंट बरं का, कोल्हापूरचं शेड्यूल असं फिक्स नसतं बरं का, थोडं फ्लक्च्युएट होतं. पण आठवड्यातून 1 दिवस मी कोल्हापूरला नक्की असतो. ओके. शक्यतो टायमिंग हे असतं, पण तेही थोडंसं फ्लक्च्युएटिंग होईल बरं का. म्हणजे तुम्हाला पर्सनली माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल, या प्रश्नाची उत्तर पाहिजे असतील, तर भेटा मला. मी तुम्हाला गाईड करेल. आणि हो, त्या पर्सनल व्हिजिटची काही फी नसते बरं का, लक्षात घ्या. त्याच्यासाठी मी ते अगदी माझ्याकडे आत्तापर्यंत जेवढी मुलं येतात ना, त्यांना मी योग्य मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला पण मला करायचं आहे आणि कोल्हापुरात आपली ब्रांचच आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो कोल्हापुरात आपली 11वी ॲडमिशन स्टार्ट होऊन क्लासेस सुरू पण झालेत. त्याच्याविषयी विचारत असेल तरी सरांना कॉल करा. मेन मुद्द्याकडे येऊया. बोर्ड आणि सी सर बोर्डमध्ये ना ईझी क्वेश्चन येतात. सी-ई-टीमध्ये जे लेव्हलचे क्वेशन्स येतात ना. हां, जे लेव्हल कळालं का तुम्हाला? जे म्हणजे फार अवघड. जमतंय का थोडंच आपल्याला? माइंडसेट चुकलाय. माइंडसेट चुकलाय. दुसरी गोष्ट, सर सी-ई-टीमध्ये वेळ कमी असतो. हा पॉइंट मला पटतोय. सी-ई-टीमध्ये वेळ कमी आहे आणि बोर्डच्या एक्झाममध्ये वेळ खूप जास्त असतो. तुलनेत डबल. 20-30 प्रश्न सोडवायचे असतात बोर्डच्या एक्झाममध्ये त्याला 3 तास वेळ देतात ते. सी-ई-टीत 50 प्रश्न सोडवायचे आहेत. जे लेव्हलचे आणि वेळ कमी आहे, निम्माच वेळ आहे. मग इथं ना स्पीड इम्पोर्टंट ठरते, बरोबर आहे. पण अरे, मी तुम्हाला सांगतो फास्ट कॅल्क्युलेशन, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन, स्पीड केव्हा जमणार? जेव्हा तुम्हाला बेसिक आलं तर. मग मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, पहिला एक्झाम्पल देऊया तुम्हाला. हे नंबर नोट डाउन करून ठेवले नसेल स्क्रीनशॉट काढा हं आणि एनी टाईम तुम्ही कॉल करा. चला आपण काय करूया, की बोर्डच्या एक्झाम मधला प्रश्न वरती देऊया आपण तुम्हाला. काय? फाइंड व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन व्होज व्हर्टायसेस ए, बी, सी, डी दिलेला आहे. सांगू का? स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घ्यावा लागतो. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइप, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन याच्यासाठी तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घ्यावा लागतो. बरं हा बोर्डच्या एक्झाममध्ये आलाय प्रश्न. आता 2025 जेईई लेव्हलचे क्वेशन्स 2025 एकदम लेंदी क्वेशन 2025 ला खूप अवघड प्रश्न आले होते. बरोबर आहे. पण कुठले आलेत बघा. व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन आणि हे जे वेक्टर्स आर कोप्लेनर आहेत ना, सांगतो. ऑब्व्हियसली जेव्हा कोप्लेनर असणार आहे, तेव्हा तो व्हॉल्यूम 0 येणार आहे. व्हॉल्यूम 0 आला की ते कोप्लेनर आहेत. कन्सेप्ट तीच आहे लक्षात घ्या. मग माझं ऐका ना. पुस्तकातले 80% क्वेशन सॉरी सीईटीला जे 50 प्रश्न असतात ना, त्यातले 40 प्रश्न टेक्स्ट बुक मधले ॲज इट इज असतात. सर ॲज इट इज कुठे आहे? इथं तर नंबर वेगळे आहेत, इथं नंबर वेगळे आहेत, इथं 211 आहे, इथं 1 अरे! देऊ देत ना नंबर वेगळे, देऊ देत ना. मला कन्सेप्ट माहिती आहे ना. कसं सोडवायचं मला माहिती आहे ना. मग मला मिळाले की 2 मार्क. लेंथी क्वेशन आहे? बिलकुल नाही रे. बरं सर झालं ही एक कन्सेप्ट वेक्टर टॉपिक मधलं. आता 3D लाईन प्लेन बघा. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन बोर्ड मधला क्वेशन आहे. सी-ई-टीमध्ये बघा 2025 ला शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन तेच आहे. आकडे बदललेत. पण इथं बघा लाईन्स आर इंटरसेक्टिंग किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो लाईन्स आर असं विचारलंय. ऑप्शन तेच आहे इंटरसेक्टिंग किंवा नॉट इंटरसेक्टिंग. अरे 2 लाईन मधलं डिस्टन्स समजा ह्या 2 वेगळ्या लाईन आहेत. हे त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे. पण या लाईन जर इंटरसेक्टिंग असतील, शॉर्टेज डिस्टन्स 0 येणार ना. कन्सेप्ट कळाली ना तुम्हाला? मग मी तुम्हाला असे सगळे प्रश्न प्रूव्ह करून देऊ शकतो, की जे बोर्डच्या परीक्षेत येतायत ना, ते बोर्डच्या पेपरमध्ये आलेत ना, ते सी येणारच लक्षात घ्या. मग तुम्ही काय सॉल्व्ह करा? तुम्ही पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. अरे, तुम्हाला सांगतो आता भीती तुमची घालवतो. ही 10वी, 8वी, 9वी, 10वी वेळ आहे माझं सांगण्याची. काय? की तुम्ही कुठलीही कन्सेप्ट करा. आताची कन्सेप्ट कुठली आहे? व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइपड समजा. ती समजून घ्या. थेरम आहे त्याचं लक्षात घ्या. मग त्याचं प्रूफ वगैरे समजून घ्या. कन्सेप्ट क्लिअर झाली? कन्सेप्ट क्लिअर झाली, की तुम्ही पुस्तकातच त्या कन्सेप्टवर बेस्ड सॉल्व्ह प्रॉब्लेम सोडवायचा.
सांगतो शोधा व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन आणि व्हॉल्यूम ऑफ द पॅरलोपाइप्ड. मग जरा बघू दे रे मला व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन आणि व्हॉल्यूम ऑफ द काय सांगा पॅरलोपाइप्ड. याच्यात मला ना बघायचंय बरं का, की बोर्डच्या एक्झाम मध्ये किती प्रश्न विचारले गेले. कन्सेप्ट कुठली आहे? व्हॉल्यूम अरे हो, वेक्टर टॉपिक आहे ना? मग वेक्टर टॉपिक मला सांगतो रोज रात्री 9:30 वाजता लाईव्ह सेशन होत आहेत बरं का आपले. आज पण आहे आणि आज पण अतिशय इम्पोर्टंट कन्सेप्ट आपण घेणार आहोत रोज. मला माहित नव्हतं असं म्हणू नका बरं का. रोज लाईव्ह सेशन असतातच. कधीतरी इंटरनेटचा इश्यू होतोय लक्षात घ्या. पण आपले लाईव्ह सेशन खूप छान होतायत. मुलांचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि तुमचा पण कॉन्फिडन्स वाढावा हीच माझी इच्छा आहे. केवढा मोठा टॉपिक आहे. आहेच मोठा. 12 मार्काचा टॉपिक आहे लक्षात घ्या. एरिया ऑफ द ट्रायंगल. अरेरेरेरे! फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ द व्हर्टायसेस 1, 2, 0. हा जो क्वेशन आहे ना, कालच्या लाईव्हमध्ये घेतलाय आणि तुम्ही वाय लर्न वरती पी-वाय-क्यू शोधायचे. ही एम-सी-क्यू ॲज इट इज बोर्डच्या एक्झाममध्ये 2 मार्काला आले. आणि मग 2 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये येऊ शकतो. तोच प्रश्न सी-ईटीला पण येऊ शकतो. आपण आत्ताच बघितलंय. काही अवघड नाहीये वेक्टर टॉपिक. एक्स्ट्राऑर्डिनरी सोपा टॉपिक आहे. आलं ट्रिपल प्रॉडक्ट त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ द पॅरलोपाइप्ड किंवा व्हॉल्यूम ऑफ द ट्रायड्रॉन. ओके. लेट्स रिमेंबर. अरे, माझं काय बघण्यात राहिलं का काय? मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की कोप्लेनर इथं हे तेच आहे ना, कोप्लेनर, व्हॉल्यूम ऑफ द पॅरलो पाइप, सॉल्ट एक्झाम्पल, व्हॉल्यूम ऑफ द पॅरलो पाइप ठीक आहे. मग व्हॉल्यूम ऑफ द पॅरलो पाइप, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन एक्सरसाइज, व्हॉल्यूम ऑफ द पॅरलो पाइप ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन काय पॉइंट दिलेत? -1, 2, 3. -1, 2, 3 व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. -1, 2, 3. 3, 2, -1. 3, 2, -3 -2, 1 आहे का रे? हां. मग 2, 1, 3. 2, 1, 3. -1, -2, 4. -1, -2, 4. मग एवढं तरी कळालं तुम्हाला. टेक्स्टबुक मधलं ॲज इट इज क्वेश्चन असतात. बोर्डला पण आणि सी पण. मग तुम्ही पहिला ते सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचे. सॉल्व्ह प्रॉब्लेम झाले, की लगेच एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम त्याच कन्सेप्टवरचे. एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम झाले, की लगेच सी-ई-टीतले पी-वाय-क्यू शोधायचे. सी-ई-टीतले पी-वाय-क्यू झाले, की एवढी कन्सेप्ट झाली, की मग तुमच्यात असेल स्टॅमिना, वेळ असेल, तर इकडे जावा. नाहीतर तुमचा सी वरतीच फोकस असेल, तर इथं बास म्हणूया आपण. मग अशा रीतीनं पूर्ण टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावर एक टेस्ट व्हायला पाहिजे. झालं की संपलं. मग ही स्ट्रॅटेजी फॉलो केली, तर मी तुम्हाला सांगतो, तर सी-ई-टीत सुद्धा तुमचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर होणारं लिहून ठेवा. मी सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. म्हणजे पहिलं टार्गेट आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हीच मेथड फॉलो करा तुम्ही. एक लक्षात घ्या, आता मी काय करतोय तुमच्यासाठी क्लिअरली सांगतो. क्लिअरली. पुस्तकातले टेक्स्टबुक मधले तुम्हाला प्रॉब्लेम हवेत. मग मला सांगा सगळ्यात अवघड न्यूमेरिकल फिजिक्स मधले आहेत. अरे आपल्या फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये ऑल प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तेही एवढीशीच फी आहे तुमची. प्लस थोडेफार इंटरनेट हँडलिंग चार्जेस. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिकच्या बघा केमिस्ट्री मधल्या ऑर्गॅनिकच्या फक्त रिएक्शन्स आपण यात घेतल्यात बरं का बाळांनो. त्यात तुम्हाला सांगतो सगळी थेअरी नाही, पण गरजेच्या रिएक्शन्सच आहेत. किती वेटेज आहे माहिती का? बोर्डच्या एक्झाममध्ये 70 मार्काचा पेपर असतो. त्यातले 35 मार्काचे न्यूमेरिकल असतात, जे आपले एवढ्यातच कव्हर होतात. केमिस्ट्रीमध्ये 70 पैकी 20-22 मार्काला रिएक्शन्स असतात. ते कव्हर होतंय. केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी 10 प्लस रिएक्शन्स असतात ऑर्गॅनिकच्या. 20 सेकंदात तुम्ही सोडवा. 20-30 सेकंद लय झाले. प्रश्न वाचला की तुम्हाला उत्तर मिळतंय. आपल्या ऑर्गॅनिक बॅचमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे व्हिडिओ फ्री केलेत बघा तरी. बघा तरी लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. मग हे असं काय ती नक्की कुठे आहे आपली बॅच? तर ही बॅच आहे सह्याद्री ट्युटोरियल्स या आपल्या ॲप्लिकेशनवरती. Play Storeवरून डाउनलोड करा. ओके. आता तर काय iPhone 17 आलाय. तुमच्यापैकी बऱ्याचजणांनी घेतला पण असेल. म्हणजे तुमच्याकडं ते Android नाहीये, iOS आहे. मग तुम्ही Chrome थ्रू लॉग इन करा आणि कॅपिटल IRKWR हे जर ऑर्गनायझेशन कोड तुम्ही एंटर केला, झालं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? Android असेल, तर Chrome थ्रू तुम्ही क्लास प्लस लॉग इन करायचं आहे. क्लास प्लस लॉग इन करा. क्लास प्लस लॉग इन केले, की हा ऑर्गनायझेशन कोड ते विचारतात. हा एंटर केल्या तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियलचं ॲप दिसणार आहे. मग कसली वाट बघताय? सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, परवा एका मुलानं कोर्स पर्चेस केला. कोर्स केला आणि 2-3 तासातच त्यानं ऑर्गॅनिकचे पहिले 7 व्हिडिओ संपवले आणि तो म्हटला, "सर, राहिलेल्या टॉपिकमधले कन्सेप्ट दिसत नाहीयेत मला." मग मी त्याला म्हटलं, "अरे, ऑर्गॅनिकच्या फक्त रिएक्शन्स आपण इथं घेतोय बरं का या बॅचमध्ये. संघर्ष बॅच आहे ना आपली." तुम्हाला सांगतो अशी बरीचशी मुलं आहेत, की सुरुवातीला ही बॅच पर्चेस करतात आणि नंतर आमच्या बाकीच्या बॅच पर्चेस करतात. पण त्यात आम्ही त्यांना डिस्काउंट देतो. म्हणजे ॲट एनी कॉस्ट तुम्हाला
या नंबरवर कॉल करूनच बॅच पर्चेस करायची आहे. मग चला मेन पॉइंट पण मी एक्सप्लेन केला. बॅचबद्दल पण सांगितलं. फोन नंबर पण दिलाय. मग वाट कुठली बघताय? ॲप डाउनलोड करून फ्री कंटेंट बघा. बॅच पर्चेस करायच्या अगोदर एकदा आम्हाला कॉल करा. बॅच पर्चेस करा आणि आमच्यावर अभ्यास करून चांगला रिझल्ट मिळवा. ऑल द बेस्ट.